आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। नोंदणी उपमहासंचालक राहुल मुंडकेंवर गंभीर आरोप आहेत। भ्रष्टाचार केल्याचा राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचा आरोप आहे। राहुल मुंडकेंवर मल्लिकार्जुन पुजारींचा आरोप आहे। संपूर्ण प्रकरणाचा स्वतंत्र SIT चौकशीची देखील त्यांनी मागणी केलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। उपजिल्हाधिकारी तहसीलदार या पदावर असताना त्यांनी हे सगळं प्रॉपर्टी आणि बेनामी मालमत्ता बेहिशोबी मालमत्ता जे केलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे। आपण या पदावर आहेत म्हणून त्या पदावर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी बसवलेलं नाही, तर लोकांच्या जनतेचं काम करण्यासाठी बसवलेलं आहे। या जनतेचा पैसा आहे। हे भ्रष्ट अधिकारी असे त्याचा मानधन किती आहे, आज त्यांची चौकशी झाली पाहिजे। SIT मार्फत आम्ही मागणी केलेली आहे, त्यांची चौकशी झाली पाहिजे। एवढं प्रॉपर्ट्या एवढं सगळं माया कसं काय गोळा करायला लागले। मिसेस, त्यांची पत्नी, वडील, भावाचं कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे आणि तिथे धरण येणार आहे म्हणून यांना माहिती होतं म्हणून अगोदरच घेऊन ठेवलेल्या कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे वडिलांच्या नावाने। आणि जी मुलगी शिक्षण घेते तिच्या नावाने सुद्धा प्रॉपर्टी घेतलंय। तर आमची राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची एकच मागणी आहे, सर मुख्यमंत्री महोदय ह्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून याच्यावर विभागीय चौकशी करावे आणि SIT मार्फत त्यांची पूर्ण तपास चौकशी झाली पाहिजे। तर या संदर्भात नोंदणी उपमहासंचालक आणि मुद्रांक उपनिबंधक राहुल मुंडके यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अजून कोणतंही उत्तर मिळालेलं नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।